नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। टिफिन तर तुम्हाला दाखवतेच आजचा, पण त्याच्यापूर्वी एक नाश्त्याचा जो पदार्थ आहे ढोकळा, तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करते। आज पहिल्यांदाच माझा एकदम परफेक्ट आणि स्पॉन्जी झालेला होता ढोकळा। तर त्याचं सामान मी तुम्हाला सांगते आणि साहित्य किती घेतलं होतं ते पण सांगते आणि नक्की ट्राय करून बघा। माझा बऱ्याच वेळा बिघडल्यानंतर पहिल्यांदाच खूप छान ढोकळा झाला होता, तर त्याची रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायची। तर इथे कसं घेतलं होतं मी, फक्त 1 कप बेसनचाच ढोकळा बनवला होता, कारण तो बरोबर येतोय की बिघडतोय ते कल्पना नव्हती त्याच्यामुळे। त्याच्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये की नाही 2 छोटे चमचे तेल, 2 छोटे चमचे पाणी घेतलेलं आहे, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि 1 छोटा चमचा सायट्रिक ॲसिड घेतलं आहे, 2 छोटे चमचे साखर घेतलेली आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते त्या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये पूर्ण विरघळवून घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण बेसनमध्ये टाकून घेतलं आहे। त्याच्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून ज्या बॅटर आपण ढोकळ्यासाठी बनवतो तसं बनवून घेतलं आणि त्याच्यामध्येच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा त्याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते पूर्ण एकत्र करून एकजीव करून आपल्याला कुकरमध्ये 15 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे, शिट्टी लावायची नाही आणि 15 मिनटामध्ये मस्त एकदम स्पॉन्जी असा ढोकळा बनून तयार होतो। कारण की ह्याच्यापूर्वी मी बऱ्याचदा ना लिंबू रस वापरून सुद्धा बनवून बघितला, ताक वापरून सुद्धा बनवून बघितला, पण माझा काही नीट झाला नाही म्हणून मी सायट्रिक ॲसिड घेऊन आले आणि त्याच्याने करून बघितला, तर अतिशय सुंदर आणि स्पॉन्जी असा ढोकळा झालेला, चवसुद्धा फार अप्रतिम होती। नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। आणि आजचा टिफिन हा असा होता, चपाती, भाजी, फ्रूट आणि ड्रायफ्रूट। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि टिफिनसुद्धा कसा वाटला ते सुद्धा सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।